नमस्कार, तरुण महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या महाराष्ट्रभर जे आहे तर मध्यवर्ती सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने संप पुकारण्यात आलेला आहे आणि आज संपाचा तिसरा दिवस आहे। यामुळे कुठेतरी जे सामान्य नागरिक आहेत त्यांची हेळसांड होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। या ठिकाणी आपल्यासोबत जे संपकरी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने हा संप चालू आहे, त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहे, काय सांगाल सर? गेल्या 3 दिवसापासून आपला संप सुरू आहे आणि संपामध्ये सर्वच कर्मचारी सहभागी असल्यामुळे कुठेतरी सामान्य नागरिकांची हेळसांड यामध्ये होत आहे। बाहेरगावून येणारे जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी काम त्यांचं होत नाही, परत जावं लागतं। कसं बघता याकडे? राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने 17 मार्च 2026 रोजी राज्य सरकारला सविस्तर निवेदन देऊन सांगितलं होतं की सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असल्यामुळे कर्मचारी 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही किंवा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला चर्चेसाठी पाचारण केलं नाही। त्यामुळे 21 एप्रिलपासून बेमुदत संप सुरू झाले। अशा परिस्थितीमध्ये राज्यातील जनतेचे जे त्रास त्यांना होतोय, हेळसांड होतोय, त्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटना जबाबदार नसून राज्य सरकारने यासाठी योग्य तो निर्णय घेणे गरजेचं आहे। बरं सर, आपण वारंवार आंदोलन करताय, मला असं वाटतं आता हे आपलं 7वं का 6वं आंदोलन आहे, तरी आपलं मागण्या मान्य होत नाही, नेमकं कारण काय? राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची गरज आहे, कारण आमच्या ज्या मागण्या आहेत या वैयक्तिक स्वार्थाच्या नसून सरकारच्या हिताच्या आहे, ज्यामध्ये प्रगतीसाठी आणि विकासासाठी आवश्यक गोष्टी जसे की रिक्त पदे भरल्या गेली पाहिजे। रिक्त पदे भरल्यानंतर प्रशासन योग्यरित्या चालू शकतं, ही बाबसुद्धा राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरकारच्या निर्देशांना आणून देते। त्यासोबतच अनुकंपाची पदं भरायची, अनुकंपाची पदं भरण्यासाठी टक्केवारी निश्चित केलेली आहे, परंतु आमच्या संघटनेचे म्हणणं असं आहे की विशेष बाब म्हणून 100% अनुकंपा एकदा भरती करावी, म्हणजे अनुकंपाची यादी राहणार नाही। या सर्व मागण्या ज्या आहेत सरकारी हिताच्या असतानाही सरकार यावर लक्ष देत नसल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी यांच्यामध्ये असंतोष आहे। तर आपण बघितले की कुठेतरी सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करावी आणि इतर मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत आणखी काही कर्मचारी आहे, अधिकारी आहेत, त्यांची सरकार काय सांगाल? आपण सध्या आंदोलन सुरू आहे, यामुळे सामान्य नागरिकांची सुद्धा हेळसांड होते। यासाठी आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपण 15 महिन्यापासून शासनाला वारंवार विनंती करतो बैठक घेण्यासाठी, आणि कर्मचाऱ्यांच्या ज्या अडीअडचणी आहे, ज्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहे, जुनी पेन्शनसारखी मागणी आहे, रिक्त पदे भरण्यासाठी एक वेळची बाब म्हणून अनुकंपाची पूर्ण लोकांना घ्या, यासाठी मागण्या पण सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे। आणि आता पण 17 मार्च रोजी रितसर निवेदन आपण शासनाला दिलेलं आहे, विनंती केली, तरी पण शासन संघटनेबरोबर बोलायला तयार नाही। आणि शासनाने सकारात्मक भूमिका घेतली तर निश्चितच कर्मचाऱ्यांचाही प्रश्न सुटतील आणि सामान्य नागरिकांना याचीही कुठली गैरसोय होणार नाही। तरी पण मी शासनाला आव्हान करतो आणि कर्मचाऱ्याचा हिताचा विचार करून शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, असे 17 लाख लोकांची कर्मचाऱ्यांची शासनाला आग्रहाची विनंती आहे। तर आपण बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे तर 17 लाख कर्मचारी हे सध्या संपावर गेलेले आहे आणि त्यामुळे कुठेतरी जे सामान्य नागरिक त्यांची हेळसांड होत आहे, परंतु शासनाला आम्ही त्या तोडगा काढण्यासाठी विनंती केलेली आहे आणि पाचारणसुद्धा केलं, तरी शासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहावयास मिळत आहे। मी रवींद्र सुरडकर, तरुण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।